मटण घेतल्याबाबत बोललं तर त्याला आता राज्यभरातून खाटीक समाजाकडून जो आहे तो विरोध केला जातो। त्यांचं म्हणणं की आम्ही तो नितेश राणे हा संधी साधू माणूस काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे जोगी व्हायचं आहे की मला पुढचं माहीत नाही, पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच गंती आहे याच्या बोलण्यामुळे। याचा अर्थ की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा, हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसतंय, तेही खात आहेत, वडीलही खात आहेत, फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहेत। याचा अर्थ काय समजायचा? आणि सोयीनुसार विष पेलवण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर हे मला वाटतं या देशामध्ये यांना लोकशाही म्हणायचीच नाही। आमच्या अध्यक्षांनी म्हटलं त्याप्रमाणे आपला देश आणि राज्य आता तालिबानीकडे झुकतोय, उद्या या देशाचं तालिबान होईल अशा प्रवृत्तीमुळे हे आता स्पष्ट होत आहे। राजापूरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडलेली आहे। कुठे? राजापूर कोकणातलं, आणि तिथे आता तणावाचं वातावरण। मी माहिती घेतोय ती, मला तुम्ही सकाळी वाजलं थोडंसं माझ्या मोबाईलवर, पण पूर्ण माहिती येऊ द्या कशामुळे तेढ निर्माण झालाय। खरं म्हणजे आता रमजान आहे, काल होळी झाली, ही पवित्र सण असतात सर्व धर्मांची, हिंदूची मुस्लिमांची, यामध्ये अशा प्रकारचं कधी वातावरण होत नव्हतं। आणि सगळं शांत असताना तेल टाकण्याचं काम कशाला करायचं? कुठे कोणाचा उद्रेक होताना दिसतोय? कसं तुम्ही जाणून बुजून जर एकमेकांच्या विरुद्ध झुंजवण्याचा सरकारचा मंत्री जर प्रयत्न करत असेल, मग सरकारलाच कायदा सुव्यवस्था खड्ड्यात घालायचे, याचा अर्थ हा स्पष्ट होतोय। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।